दिवस आहे हे दुःख सहनाचे दिवस आहे. ख्रिस्तानं दुःख भोगलं, मग येशूनं दुःख भोगलं, त्यानं उपवास केले, आम्ही त्याच्याबरोबर उपवास करावेत. आता तो कुठे आहे? आता तो वधस्तंभावर आहे का? आता कुठे आहे? पित्याच्या उजवीकडे बसलाय. तो पित्याच्या उजवीकडे बसलाय. आणि काय म्हणून बसलाय? प्रश्न तोच आहे. पित्याच्या उजवीकडे बसलाय ही गोष्ट खरी आहे, पण काय म्हणून बसला माहितीये का? तुमचा आणि माझा प्रियकर, मेन तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करणारा देव. आणि तिथं बसून काय त्या ठिकाणात मध्यस्थी करत आहे? बापाला काय पटवून देत आहे? एक आज्ञाधारक मुलगा असतो पहा. ज्यावेळेस एखादा मुलगा आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करतो आणि बाप स्वीकारत नसतो, तसं हे बिब्लिकल नाही मी सांगत तुम्हाला, पण एक उदाहरण तुम्हाला सांगत आहे. वास्तविक पाहता देवानं आपल्या पुत्राला जगामध्ये पाठवलं होतं. ख्रिस्त ही त्याची वधू आहे, मंडळी त्याची वधू आहे. या वधूसाठी तो आला. परंतु प्रॉब्लेम काय माहिती का? येशूचं या वधूवर एवढं प्रेम जडलं आणि वधू तर अशुद्ध आहे. देवाला पाप आवडत नाही. जिथं पाप असेल तिथं देव आपल्या पुत्राचा सुद्धा हात सोडतो. आणि ख्रिस्त त्याच्या प्रियकरा, त्याच्या वधूसाठी जी त्याची प्रियसी आहे, या प्रियसीचा हात त्यानं धरला आणि इकडे देवानं त्याचा हात सोडला. का हात सोडला? कारण ही जी वधू आहे, ही प्रियसी जी आहे ना, तिच्यामध्ये पाप आहे. आणि येशूनं या वधूला स्पर्श केला आणि त्याच्यामध्ये सगळं पाप आलं. आता काय झालं माहिती का? या गेत्सेमने बागेमध्ये तो सर्व जगाच्या पापाचा प्याला पिला. जग म्हणजे कोण आहे? तुम्ही आणि मी, प्रत्येक जण. पास्टर मनोज तेलोरे, हे वर्शिप लीडर, इथं बसलेले प्रत्येक व्यक्ती. आणि ही ख्रिस्ताची वधू, त्याची प्रियसी म्हणून येशू तिच्यावर एवढं प्रेम करतो आणि त्याला असं वाटतं तिला मुक्ती मिळावी. मुक्ती म्हणजे नेमकं काय? एक मुलगी आपल्या आई वडिलांच्या घरामध्ये राहती आणि प्रियकराला, त्या प्रियसीवर प्रेम करता येत नाही. फार सुंदर आहे बरं का? या प्रियकराला जोपर्यंत ती प्रियसी बाहेर निघत नाही, घरातनं बाहेर निघत नाही, तोपर्यंत प्रेम व्यक्त करता येणार नाही. पण आता प्रेम व्यक्त करायचंय तर प्रियसीला तिथून बाहेर काढलं पाहिजे. आणि प्रियसी कुठं राहती?